नाशिकच्या पालकमंत्री पदावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली। नाशिकचा पालकमंत्री भाजपचा असायला हवा ही मागणी गैर नाही असं म्हणत महाजन यांनी अप्रत्यक्षपणे नाशिक पालकमंत्री पदावर दावा केला। रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाच्या वादावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसून निर्णय घेतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलं। तर पालकमंत्री पदासाठी मागणी करणं या चुकीचं नसल्याचंही ते म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत तिन्ही नेते योग्य निर्णय घेतील असं स्पष्टीकरण मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलं। दरम्यान पदाची इच्छा व्यक्त करण्यात गैर नाही, मात्र ती कशी व्यक्त करतो ते महत्त्वाचं आहे असा खोचक टोला आदित्य तटकरे यांनी भरत गोगावलेंना लगावला। पालकमंत्री पदावरून सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे अशी टीका संजय राऊतांनी केली। तर महायुती सरकार बिंडोक असल्याचा उल्लेखही राऊतांनी केला। महायुती सरकारला एवढं मोठं बहुमत मिळालं तरीही पालकमंत्री पदावरून यांची लढाई सुरूच असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली। प्रजासत्ताक दिन साजरा केला, मात्र याचे वाद अजूनही मिटलेले नसल्याची टीका पटोले यांनी केली। पालकमंत्र्यांच्यासाठी कोणताही जिल्हा आणि श्रीमंत किंवा गरीब नसतो, सर्व जिल्हे आपलेच आहेत असं वक्तव्य पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी नरहरी झिरवाळांनी केलेल्या वक्तव्यावर केले। मला याच जिल्ह्याचं पालकमंत्री पद द्या अशी पद्धत भाजपमध्ये नसल्याचं म्हणत त्यांनी झिरवाळांना टोला लगावला आहे। महाविकास आघाडीचं सरकार असतं तर 2024 मध्येच कोस्टल रोड पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला झाला असता अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली। तर अद्याप कोस्टल रोडवरील सुविधा अपुऱ्या आहेत असा आरोपही त्यांनी केला। आम्हाला मनोज जरांगेंच्या प्रकृतीची काळजी असून सरकारनं याबाबत लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली। विजयसिंह पंडित यांनी जरांगेंची भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। यावेळी ते बोलत होते। मराठा आरक्षणासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत, मात्र मनोज जरांगेंनी उपोषणाचा मार्ग स्वीकारू नये अशी विनंती भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे। तर जरांगेंच्या मागण्या समजून शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करू असं आश्वासन चव्हाणांनी दिले। 2 दिवस का ठेवलं, कोणत्या तपासण्या करायच्या तुम्हाला? लाडकी बहीण योजनेवरून जरांगेंनी सरकारवर निशाणा साधलाय। बहिणींच्या मायेत सरकार दुरावा आणतंय। टिळा लागेपर्यंत तुम्हाला सगळ्या बहिणी लागत होत्या, निवडून येताना सगळ्यांना पैसे द्यावे वाटत होते आणि परत घेण्याची तयारी सुरू केली असं जरांगे यावेळी म्हणाले। राज्यातील एसटी भाडेवाढी विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उद्या राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे। राज्यातील प्रमुख नेते ठिकठिकाणी एसटी भाडेवाढीच्या विरोधात निदर्शनं करणार आहेत। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंनी भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांची भेट घेतली। कोणताही पक्षपातीपणा न करता जिल्ह्यासाठी काम करेन असं यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या। उद्धव ठाकरेंसोबत 2च आमदार शिल्लक राहतील असा दावा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला। तर भविष्यात धाराशिव जिल्ह्यात राजकीय बदल झाले तर वावगं वाटायला नको असं म्हणत सरनाईकांनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या बंडाचे संकेत दिले। यावेळी निंबाळकरांनी मात्र मौन बाळगलंय। काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांनी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेत पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी केली। विधानसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी संशय व्यक्त केला। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार अशी माहिती पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली। मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांसोबत निधीबाबत चर्चा करू असंही ते म्हणाले। राज्यात सुरू असलेली लाडकी बहीण योजना आहे तशी सुरू राहणार असून सरकारनं कुठलेही निकष बदललेले नसल्याचं स्पष्टीकरण आदित्य तटकरे यांनी दिले। चालू वर्षात 2,41,00,000 लाडक्या बहिणींना लाभ मिळालाय। ज्या लाडक्या बहिणी स्वतःहून पुढे येऊन आपल्या प्रगतीबाबत सांगून स्वतः आता लाभ नको असं सांगतायत त्यांच्याबाबत निर्णय घेणं सुरू असल्याचं आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। इंदापूर बाजार समितीकडून आयोजित कृषी महोत्सवाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगता झाली। यावेळी अजितदादांनी डॉग शो पाहण्याचा आनंद घेतला। सोबतच विजेत्या स्पर्धकांना अजित पवारांच्या हस्ते बक्षीस वितरण देखील करण्यात आले। इंदापूरच्या कृषी प्रदर्शनातील राधाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भुरळ पडली। राधा ही जगातील सर्वात लहान 3 फुटाची म्हैस आहे। या म्हशीची अजित पवारांनी पाहणी करत तिच्याविषयीची माहिती जाणून घेतली। उत्तर प्रदेशच्या झांसीमध्ये एका आरपीएफ जवानानं महिलेचे प्राण वाचवले। ट्रेनमध्ये चढत असताना एक महिला खाली पडणार होती, मात्र जवानाच्या सतर्कतेमुळे महिलेचे प्राण वाचले। उत्तर प्रदेशच्या सोनभद्रमध्ये प्राध्यापकानं विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात गोंधळ घातला।
देशभरात 12 मागण्यांसह शेतकऱ्यांनी निदर्शनं काढली आहेत. भाजप नेत्यांच्या घरासमोर आणि कार्यालयाबाहेर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. 144 वर्षांनंतर आलेल्या महाकुंभासाठी भाविकांची गर्दी सातत्यानं वाढती. आतापर्यंत 11 कोटींहून अधिक भाविकांनी या ठिकाणी स्नान केलं. हमास इस्रायलमधील युद्धविरामानंतर गाझामधील हल्ले थांबलेत. हल्ले थांबल्यानंतर लोक आपापल्या घरी परतत आहेत. याबाबत ड्रोन व्हिडिओ समोर आला. युद्धामुळे तब्बल 6 लाखांहून अधिक लोक बेघर झालेत. मध्यवर्ती बँक पदभरती विरोधात चंद्रपुरातील आंदोलनाला पालकमंत्री डॉक्टर अशोक उईकेंनी भेट दिली. यावेळी उईके यांनी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा करू असं आंदोलकांना आश्वासन दिलं. अकोल्यात अवैध दारू विक्री विरोधात वाईन बार असोसिएशननं आमरण उपोषण केलं. याबाबत कारवाई करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्यानं संघटनेनं उपोषणाचं हत्यार उपसलं. तर अवैध दारू विक्रीला उत्पादन शुल्क विभागाचा पाठबळ असल्याचाही आरोप आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खडकी इजारा इथल्या शेतकऱ्यांनी पाण्यासाठी धरणं आंदोलन केले. इजारा धरणातील पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. धरणातील पाणी शेतीसाठी सोडण्याचं आश्वासन दिलं जात आहे. मात्र अद्याप पाणी सोडण्यात न आल्यानं शेतकरी आक्रमक झाले. वर्ध्यात दिव्यांगाच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणं आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आले. सरकारनं प्रलंबित मागण्या तातडीनं मान्य करण्याची मागणी करण्यात आली. प्रहारच्या दिव्यांग क्रांती संस्थेतर्फे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले गेले. याशिवाय मानधन दिव्यांग लाभार्थ्याच्या बँक खात्यात उशिरा जमा होत असून तो तातडीनं आणि नियमित वेळेत देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. उपवासाची भगर आणि शेंगदाण्याची आमटी खाल्ल्यानं 50हून अधिक भाविकांना विषबाधा झाली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमधील ही घटना आहे. विषबाधा झालेल्या भाविकांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून सर्व रुग्णांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. कोल्हापुरात संविधान महावाचन सप्ताहाची युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली. 1111 विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधानाचं वाचन केलं होतं. दरम्यान जिल्ह्यातील नेत्यांनी या रेकॉर्डची दखल घेत गुरुकुल शिक्षण समूहाचा सन्मान केला. माणसाच्या युरिनपासून कार्बन पदार्थ आणि ऊर्जा निर्मिती केली जाऊ शकते याचा शोध नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील प्रोफेसर आणि संशोधक विद्यार्थ्यांनी लावला. या प्रयोगासाठी वेगवेगळ्या 40 प्राण्यांच्या युरिनची तपासणी करण्यात आली. यामध्ये माणसाच्या युरिनमध्ये सर्वाधिक प्रमाणात युरिक ऍसिड आढळलं. भारतात सर्वात जास्त सोयाबीन खरेदी महाराष्ट्र सरकारनं केली. यात 7 लाख टन इतकं सोयाबीन महाराष्ट्र सरकारनं खरेदी केलं अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. 40 लाख बारदानं उपलब्ध करून दिलेली असून सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली अशी माहिती त्यांनी दिली. 26 नोव्हेंबर 1949 जम्मू काश्मीरमधील एलओसीवर भारतीय सैन्यानं -डिग्रीतही प्रजासत्ताक दिन साजरा केलाय. आपल्या जीवाची पर्वा न करता हे सैनिक सीमेवर डोळ्यात तेल टाकून देशाचं रक्षण करतायत. गुजरातच्या द्वारकामध्ये अनोख्या पद्धतीनं प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. स्कुबा ड्रायव्हर्सनं शेकडो फूट खोल पाण्याखाली राष्ट्रध्वज फडकवला. सोबतच सर्व देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोलकातामध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त अनोखं दृश्य पाहायला मिळते. 26 जानेवारीच्या परेडमध्ये बंगाल पोलिसांनी रोबोटच्या मदतीनं अप्रतिम स्टंटबाजी करून दाखवली आहे. लोणावळ्यातील कार्लागडावर प्रजासत्ताक दिनानिमित्त एकविरा देवीच्या मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे. मंदिर परिसरात तिरंगी फुलांनी सजावट करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसर तिरंगी रंगात खुलून गेला. परभणी जिल्ह्यातील पूर्णा आणि पालम तालुक्याच्या सीमेवर गोदावरी नदीपात्रात जांभूळबेट आहे आणि या बेटावर जांभूळबेट संवर्धन समितीच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या उत्साहात ध्वजवंदन साजरा करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते जगदीश जोगदंडे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं. भिवंडी तालुक्यातील टेंबवली गावात अज्ञात चोरट्यांनी 2 घरात घरफोडी केली. एका घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.